पुलगाव शहरासह परिसरात अवैध वाळू साठ्यांचे ठिये मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वर्धा नदी तसेच परिसरातील विविध नदी पात्रातून पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात आला. ही वाळू शहरातील विविध ठिकाणी साठवून अनधिकृतपणे विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. पुलगावात या अवैध वाळूची मोठ्या दराने विक्री होत असून त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अवैध वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी संबंधितांना महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचे आणि तहसील प्रशासनाचे अभय मिळत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अवैध वाळू साठ्यांची पाहणी करावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।